नमस्कार. आता लास्ट स्पियर, ज्याला आपण गोल म्हणतो, मराठीमध्ये काय म्हणतो, गोल म्हणजे चेंडू. बघा आकार, बघा व्हॉलीबॉलचा, बास्केटबॉलचा, रबरी, प्लास्टिकचा, कोणताही चेंडू, पृथ्वीचा गोल. इथं कुठेतरी केंद्र असेल, इट इज अ रॅडियस. आर म्हणजे काय, रॅडियस म्हणजे त्रिज्या, बरोबर आहे. आता याचा प्रत्येक भाग वक्र आहे बघा, पूर्ण बघा, सगळीकडे वक्र असतं, प्रत्येक भाग त्याचा वक्र आहे. म्हणजे इच पार्ट इज अ कर्व, सो इट हॅव कर्व अँड टोटल सरफेस एरिया बोथ आर इक्वल. म्हणजे याला प्रत्येक भाग वक्र असल्यामुळे याचं वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ सारखं असतं, म्हणून याचं वक्र पृष्ठफळ म्हणतो. गोलाचे पृष्ठफळ surface area of sphere 4 pi r square. काय फॉर्म्युला आहे, 4 पाय r वर्ग. गोलाचे पृष्ठफळ, गोलाचे वक्र पृष्ठफळ, गोलाचे एकूण पृष्ठफळ, कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ स्पियर 4 pi r square. आता याला जर कट केला, इट इज अ हेमिस्फियर. अर्धगोल काय, अर्धगोल. आता हेमिस्फियर, अर्धगोल, याची तळाची त्रिज्या सुद्धा आर असते, रॅडियस असते, त्रिज्या असते. आणि तळ जो त्याचं तळ बघा ना, फुटलेला बॉल आहे, त्याचा खालचा भाग असा मला वर्तुळाकार दिसतोय, म्हणजे सर्क्युलर दिसतोय. मग एरिया ऑफ बेस, त्याचा एरिया किती होईल, पायावर. त्याचं क्षेत्रफळ किती होईल, पायावर. आणि हा अर्धा आहे, समजा पोकळ आहे, पोकळ आतून कसा येतो, हॉलो. म्हणजे हॉलो म्हणजे काय, हॉलो म्हणजे रिकामा, त्याला आपण काय म्हणूयात, पोकळ म्हणजे हॉलो हेमिस्फियर आहे. मग सरफेस एरिया हॉलो हेमिस्फियर, पोकळ अर्धगोलाचे पृष्ठफळ. याचे निम्म करायचं, या दोन्ही भागामध्ये काही 2 पाय असतील, 2 पाय r वर्ग. पोकळ असेल तर पोकळ अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ म्हणा. पण तोच जर भरीव असेल, पूर्ण भरीव असेल, तर त्याचं हे जे भाग आहे, हा कर्व, हा जो आहे तळ म्हणजे बेस, एरिया ऑफ बेस पाय स्क्वेअर, हे दोघं एकत्र होतात. म्हणजे याचं कर्व सरफेस एससी आहे, एससी ऑफ म्हणजे कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर, अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. एरिया ऑफ सॉलिड हेमिस्फियर, टू पाय r square. and ST of सॉलिड हेमिस्फियर, एकूण पृष्ठफळ भरीव गोलाचे, भरीव अर्धगोलाचे, भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ, हा 2 पाय r वर्ग आणि तळाचा पाय r वर्ग, यांची बेरीज केली तर 3 पाय r स्क्वेअर, 3 पाय r वर्ग होईल, 3 पाय r स्क्वेअर. कळलं. गोलाचे घनफळ 4/3 पाय r घन, 4/3 पाय r क्यूब
याला म्हणतात व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. अर्धगोलाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर 2/3 पाय r. हे सूत्र आहे बघा सगळे. पुन्हा एकदा सांगतो. पूर्ण चेंडू आहे, त्या चेंडूचे एकूण पृष्ठफळ दॅट इज द टोटल सरफेस एरिया किंवा त्यालाच कर्व सरफेस एरिया असं म्हणतात. ते 4 पाय r स्क्वेअर. गोलाचे एकूण पृष्ठफळ, गोलाचे वक्र पृष्ठफळ 4 पाय r स्क्वेअर. चेंडू अर्धा आहे पण पोकळ आहे, पोकळला हॉलो म्हणतात. मग याचं कर्व सरफेस एरिया किंवा टोटल सरफेस एरिया असं याला. मग सरफेस एरिया ऑफ हॉलो स्फिअर किंवा पोकळ अर्धगोलाचे पृष्ठफळ याच्या निम्म 2 पाय r स्क्वेअर. तसंच भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ किंवा कर्व सरफेस एरिया ऑफ सॉलिड हेमिस्फिअर. सॉलिड म्हणलं ना की त्याचा कर्व सरफेस एरिया किंवा त्याचं वक्र पृष्ठफळ 2 पाय r वर्ग. आणि सॉलिड जर असेल त्याचं एकूण पृष्ठफळ सॉलिड हेमिस्फिअर, त्याचं एकूण पृष्ठफळ त्याचं टोटल सरफेस एरिया 3 पाय r स्क्वेअर असतं. 3 पाय r वर्ग. गोलाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ स्फिअर 4/3 पाय r क्यूब. आणि अर्धगोलाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर 2/3 पाय r क्यूब. अशी ही सूत्र आहेत. सूत्र अतिशय महत्वाची आहेत. आता या ठिकाणी आपण सोडवलेली गणित बघूया. नीट लक्ष द्या. पुस्तकात सोडून दिलेली गणित जी आहेत ती मी घेणार आहे. पान नंबर 121 वरील फाइंड द सरफेस एरिया ऑफ 121 मी तुम्हाला येईल. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्फिअर. सरफेस एरिया ऑफ स्फिअर. सरफेस एरिया म्हणजेच एकूण पृष्ठफळ दोन्ही सेम, कारण स्फिअर येतो. रेडियस 7 आहे, r बरोबर 7 सेंटीमीटर सीएम. आणि तुम्हाला काढायचं आहे गोलाचे पृष्ठफळ काढा. 7 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलाचे 7 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलाचे पृष्ठफळ काढा. म्हणजे पृष्ठफळ म्हणजे एसटी किंवा एससी. एसटी चं सूत्र आहे 4 पाय r वर्ग 4 पाय r स्क्वेअर 22/7. आणि r ची किंमत 7 आहे, त्याचा स्क्वेअर 7 चा स्क्वेअर राईट डाउन 2 टाइम्स 22 चौक 88 गुणिले 7 7 8 56. अशा पद्धतीने टोटल सरफेस एरिया 616 सीएम स्क्वेअर. एकूण पृष्ठफळ 616 चौसेमी आहे. दुसऱ्या गणितातलं फाइंड द रेडियस ऑफ स्फिअर. रेडियस काढायची r. हॅव्हिंग सरफेस एरिया 1256 स्क्वेअर सीएम. 1256 म्हणजे एसटी 1256 स्क्वेअर सीएम चौरस सेंटीमीटर. बघा एका गोलाचे पृष्ठफळ 1256 चौरस सेंटीमीटर असल्यास त्या गोलाची त्रिज्या काढा. गोलाचे पृष्ठफळ म्हणजे एसटी, त्रिज्या काढा म्हणजे r. एसटी चं सूत्र लिहा 4 पाय r वर्ग 1256 4 गुणिले पायची किंमत 3.14 दिली त्या गणितात. बघा गुणिले होते भागिले आले. 2 घरं आहेत म्हणून वरती 100 4 त्रिक 12 4 1 4 4 चौक 16 गेले. 2 वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. बरोबर आहे का? r स्क्वेअर इज इक्वल टू 100. सो टेकिंग स्क्वेअर रूट r इज इक्वल टू 10. r चा वर्ग 100 आहे, तो 2 वर्गमूळ घेतलं तर r किती आला? 10 आला. बघा 10. आता पान नंबर 122 वर बघा पहिलं गणित. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर हॅव्हिंग रेडियस 21. त्रिज्या 21 सेंटीमीटर असलेल्या गोलाचे घनफळ काढा. त्रिज्या 21 असलेल्या गोलाचे
घनफळ काढा. हॅव्हिंग रेडियस 21. फाइंड द व्हॉल्यूम म्हणजे घनफळ काढा. बघा 4/3 पाय घन. सूत्रात किती भरा फक्त 4/3 22/7 21 चा क्यूब 21 तीनदा लिहायचे 21 तीनदा लिहायचे 21 चा घन आहे राईट डाऊन 21 3 टाइम्स 22 × 88 आणि हा 441 बघा या दोघांचा गुणाकार 88 या दोघांचा गुणाकार 441 8 1 8 8 चौक 32 आणि 35 घन सेमी किंवा सीएम क्यूब. फक्त कॅल्क्युलेशन्स करा नीट. हे आलं घनफळ 38,808. इट इज द व्हॉल्यूम 38,808. ओके. नाउ एक्झाम्पल नंबर 2. काय बरं एक्झाम्पल नंबर 2 मध्ये नीट वाचा. फाइंड द व्हॉल्यूम रेडियस ऑफ स्फिअर म्हणजे तुम्हाला रेडियस काढायची आहे. व्हॉल्यूम इज 1,13,040 113,040. फाइंड द रेडियस इफ द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज ओके. एका घनाचे घनफळ 1,13,040 घ सेमी असेल तर त्याची त्रिज्या काढा. घनाचे घनफळ सूत्र व्हॉल्यूम ऑफ क्यूब व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. फोर अपॉन 3 पाय आर क्यूब. याच्या जागेवर भरा 11 30 40. पायची किंमत दिलेली तुम्हाला 3.40. बघा 11 30 40 भागिले 3 गुणिले होईल आणि वरचे दोघं झाले 4 गुणिले 3.14. 3च फक्त वर गेला हे दोघं खाली आले. 11 30 40 दशलक्ष आकलून दिलंय. अशा पद्धतीने फक्त भाग द्यायचा आहे तुम्हाला. मी 4 ने ना 11 30 40 ला भागतो 4 ने. 4 गुणे 8 4 8 32 4 गुणे 8 4 सक 24 4 0 0 बरोबर. आता 2 ने 30 14 ने याला भागतो बघा. 30 14 ने भागतो. आता 4 आहे 6 आहे. 30 14 ने भागणे फार सोपं असतं बरं का तुम्हाला. 4 चा पाडा म्हणायचं 6 कडे इथं बघायचं. 4 1 4 4 4 4 गुणे 8 4 3 12 4 चौक 16 4 4 चौक 30 14 4 चौक 16 4 5 4 3 12 नाही. त्यानंतर 4 25 4 7 24 4 7 28 4 8 4 9 36 9 चौक 36 9 3 12 27 आणि 28 म्हणजे आर घन बरोबर 90 गुणिले 3 गुणिले 100. आर घन बरोबर 1 2 3 शून्य बघा 1 2 3 9 3 27. घन नकोय मला तो बा घनमूळ घेऊन इंग्लिश मध्ये म्हणणार टेकिंग क्यूब रूट बोथ साइड. टेकिंग क्यूब रूट बोथ साइड. म्हणजे हा कशाचा क्यूब आहे बघा. हा
तर क्यूब गेला, घन गेला. हा 3चा आहे बघा. आणि एकावर 3 शून्य म्हणजे 1000 कशात असतं? 10चं. याला 10 ने गुणायचं. सेंटीमीटर आहे का मीटर आहे? सेंटीमीटर. अशा पद्धतीने या ठिकाणी रेडियस आली आहे. रेडियस ऑफ स्पियर इज 30 किंवा गोलाची त्रिज्या 30 सेंटीमीटर आहे. सो लास्ट वन, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्पियर हुज सरफेस एरिया इज 314. फाइंड द व्हॉल्यूम म्हणजे तुम्हाला काढायचं बी. कधी? सरफेस एरिया इज 314. सरफेस एरिया दिला म्हणजे एसटी किंवा एससी आणि काढायचं व्हॉल्यूम. एका गोलाचे पृष्ठफळ 14 सेंटीमीटर आहे. पृष्ठफळ म्हणून एसटी किंवा एससी सारखंच असतं गोलाचं. तर त्याचे घनफळ काढा म्हणजे व्ही काढा. त्याचे घनफळ काढा. बघा तुम्हाला एसटी दिलाय 4 पाय r स्क्वेअर. पायची किंमत 3.14 भागिले 2 जण गुणिले भागिले झाले. दशांश आतून द्या. 2 घन सरकून दिले. वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड वर्गमूळ घेऊन आर आला 5 सेंटीमीटर. मला आर मिळाला. एसटी चं सूत्र वापरलं मला आर मिळाला. मला काढायचंय व्ही. संपलं. व्ही चे सूत्र किती भरा? सोडून दिलेलं शेवटचं गणित 5 नंबर 122 वर काय 4/3. पायची किंमत किती आहे? 314 आणि आर क्यूब. आर आताच काढला तुम्ही 5चा क्यूब. 5 गुणिले 5 बरोबर. 3.14 म्हणजे 3.14 100. 5 क्यूब म्हणजे झालं 5 गुणिले 10 500 5 चौक 20. परत 5 चौक 4 4 कॅन्सल. 314 गुणिले 5/3. 5 चौक 20 5 दिवसात 1570/3. 3 5 15 3 गुणे 6 3 3 9 3 3 9 523.33 घ सेंटीमीटर घन. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. सोडून दिलेली गणित आपण 121 आणि 122 पानावरती सोडवली. आता आपला राहिला 9.3 आणि प्रॉब्लेम सेट 9 राहिला आहे. तो आपण पुढच्या तासाला पाहूयात. धन्यवाद.